श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते. तुमच्या मनातील सर्व चांगले इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण भाऊबीजेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. बहिणीने भावाचे औक्षण कसे करावे, औक्षणाचे ताट कसे तयार करावे, ताटामध्ये कोणकोणत्या वस्तू असाव्यात, त्याचप्रमाणे ताटामध्ये कोणत्या ठिकाणी कोणती वस्तू जी आहे तर ती मांडावी, म्हणजे ताटाच्या मध्यभागी काय ठेवावे, उजवीकडे काय ठेवावे, डावीकडे काय ठेवावे, समोर काय ठेवावे. त्याचप्रमाणे दिवा जो आहे तर तो कणकेचा वापरावा की धातूचा वापरावा, भावाने बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, कोणती भेटवस्तू चुकूनही देऊ नये. त्याचप्रमाणे भावाचे जे औक्षण आपण करणार आहोत तर याचा शुभमुहूर्त काय आहे, कोणत्या वेळेमध्ये आपल्याला भाऊबीज साजरी करायची आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या दिवशी सर्व बहिणी आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी कामना करतात आणि व्रत देखील पाळतात. भाऊबीज हा सण बहीण भावाच्या पवित्र नात्याचे प्रतीक मानला जातो. त्याचप्रमाणे या दिवशी मृत्यूची देवता यमराज यांची सुद्धा पूजा केली जाते आणि म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असे सुद्धा म्हटले जाते. आता यंदा 3 नोव्हेंबर 2024ला आलेली आहे भाऊबीज आणि या दिवशी भाऊबीज जी आहे तर ते आपल्याला साजरी करायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या भावाचे आपण औक्षण करताना काही चुका ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण करायच्या नाहीत. तर या चुका कोणत्या, तर हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर तुम्ही पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओतील माहिती आवडली, व्हिडिओ माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाऊबीज जी आपण साजरी करतो त्यामागे एक आख्यायिका आहे. ती आख्यायिका आपण अगदी थोडक्यात पाहूया आणि यानंतर औक्षणाचे ताट कसे तयार करावे तर हे आपण पाहणार आहोत. एका आख्यायिकेनुसार यमदेव हे भाऊबीजेच्या दिवशी त्यांची बहीण यमुना यांच्याकडे गेले होते. यमुनेने यमदेवांना गोडधोड खाऊ घातले, त्यांचे औक्षण केले आणि आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा यमदेवांनी तिला प्रसन्न होऊन वरदान मागण्यास सांगितले. तेव्हा यमुना म्हणाली की याच दिवशी प्रत्येक वर्षी तू माझ्या घरी यावेस. तसेच जी कोणी स्त्री किंवा जी कोणी बहीण तिच्या भावाचे या दिवशी औक्षण करेल त्या भावाला तुझी भीती वाटणार नाही. यमदेवांनी बहीण यमुनेला हा वर दिला आणि तेव्हापासून यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज जी आहे तर ती साजरी केली जाऊ लागले. आता बघा, भावाचे औक्षण करताना आपल्याला काय करायचं आहे, दिवा घेताना कणकेचाच दिवा घ्यायचा आहे. कणिक घट्ट मळायची आहे, त्यामध्ये मीठ जे आहे तर ते आपल्याला घालायचं नाही. त्याऐवजी तुम्ही चिमूटभर हळद टाकू शकता आणि हा दिवा जो आहे तर तो बनवायचा आहे. यासोबत 2 मुटके सुद्धा बनवायचे आहेत. आता तुमच्याकडे जर 2 दिव्यांनी ओवाळण्याची पद्धत असेल तर 2 दिवे करा. मुटके जर तुमच्याकडे वापरत नसाल, म्हणजे औक्षण करताना, तर मुटके नाही केले तरी चालतील. आपली जशी पद्धत आहे, म्हणजे दिवा आणि मुटके काही भागांमध्ये असतात तर काही भागांमध्ये मुटके नसतात, फक्त दिवा आहे. तर त्याचप्रमाणे काही भागांमध्ये 1 दिव्याने ओवाळलं जातं, काही भागांमध्ये 2 दिव्यांनी ओवाळलं जातं. त्यामुळे आपल्या आपल्या पद्धतीनुसार आपल्याला हा जो दिवा आहे तर तो बनवायचा आहे, परंतु दिवा कणकेचाच आपल्याला घ्यायचा आहे. आता त्या ताटामध्ये आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे, परंतु हा दिवा जो आहे तर तो ताटामध्ये कोणत्या साईडला ठेवायचा आहे, तर समोर आपल्याला दिवा जो आहे तर तो ठेवायचा आहे. यानंतर आपल्याला काय लागणार आहे, तर अक्षता ज्या आहेत तर त्या लागणार आहेत. पुराणानुसार अक्षता ज्या आहेत तर त्या दीर्घायुष्य असतात आणि त्या घेताना नेहमी अखंड घ्यायच्या आहेत. तुटलेल्या, फुटलेल्या किंवा कीड लागलेल्या अशा अक्षता आपल्याला घ्यायच्या नाहीत. त्याचप्रमाणे कुंकू जे आहे तर ते सुद्धा घ्यायचं आहे. त्याप्रमाणे सोने, नाणे आणि सुपारी तर हे सुद्धा घ्यायचं आहे, किंवा तिन्हीपैकी कोणतीही एक वस्तू असेल, म्हणजे तुम्ही सोने घ्या किंवा फक्त नाणे घ्या किंवा फक्त सुपारी घ्या किंवा तिन्ही वस्तू घेतल्या तरी सुद्धा चालतील. त्याचप्रमाणे गोड मिठाई, मग यामध्ये तुम्ही पेढे घ्या, बर्फी घ्या किंवा कोणतीही गोड मिठाई, अगदी तुम्ही साखर जरी घेतली तरी चालेल. त्याचप्रमाणे नारळ, म्हणजे ज्याला आपण श्रीफळ म्हणत असतो, तर ते सुद्धा घ्यायचं आहे. या नारळाला आपल्याला काय करायचं आहे, रक्षासूत्राचा धागा म्हणजे जो कलाव्याचा धागा आहे तर या धाग्याचे 5 वेढे गुंडाळून आपल्याला हा नारळ घ्यायचा आहे. आता आपण जे ताट घेतलेलं आहे तर ते शक्यतो आपल्याला तांब्याचंच ताट घ्यायचं आहे. चुकूनही आपल्याला प्लास्टिकची जी प्लेट आहे तर ती घ्यायची नाही. तांब्याचं ताट नसेल तर मग तुम्ही त्याऐवजी पितळेचं किंवा स्टीलचं ताट घेऊ शकता. आता दिवे जे आहेत तर ते समोरच्या बाजूला ठेवायचे आहेत. त्यानंतर बरोबर मध्यभागी आपल्याला अक्षता ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला उजव्या बाजूला हळदी कुंकू ठेवायचं आहे, सुपारी, सोने, नाणे हे ठेवायचं आहे.
पाठीमागच्या बाजूला श्रीफळ ठेवायचं आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला ठेवायची आहे ती म्हणजे गोडाची मिठाई। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जर मुटके जर करत असतील तर आपण जो दिवा ठेवलेला आहे तर दिव्याच्या एका बाजूला एक आणि दुसऱ्या बाजूला दुसरा, तर असे हे 2 मुटके जे आहेत तर ते ठेवायचे आहेत। आता सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे, एक पाट मांडायचा आहे, त्याभोवती छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे। यानंतर आपल्या भावाला बसायला सांगायचं आहे। त्यानंतर भावाच्या डोक्यावरती टोपी जी आहे तर ती असावी आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर भावाचं औक्षण करायचं आहे। आता बऱ्याच वेळेला काय होतं, खुर्चीवरती बसवून किंवा सोप्यावरती बसवून हे औक्षण केले जाते, परंतु हे पूर्णपणे चुकीचे आहे। तर औक्षण हे पाटावरती बसवूनच करायचं आहे। तर भावाच्या कपाळावरती कुंकवाचा टिळा लावायचा आहे। थोडंसं कुंकू ओलं करून आपल्याला हा टिळा लावायचा आहे। खालून वर तर अशा पद्धतीने आपल्याला हा टिळा लावायचा आहे। आपला उजवा हात जो आहे तर त्याच्या मधल्या बोटाने हा टिळक आपल्याला करायचा आहे। त्यावर थोडेसे आपल्याला तांदूळ म्हणजे अक्षता चिकटवायच्या आहेत। त्यानंतर डोक्यावरती आपल्याला अक्षता टाकायच्या आहेत आणि 1 रुपयाचं नाणं, सोन्याची अंगठी आणि सुपारी तर असं एकत्र आपल्याला घ्यायचं आहे। सोन्याची अंगठी नसेल तर तुम्ही सोन्याची कोणतीही वस्तू घेऊ शकता, जसं की कानातलं वगैरे, परंतु मंगळसूत्र वगैरे घेऊ नका कारण त्यामध्ये काळे मणी असतात। त्यामुळे फक्त जी सोन्याची वस्तू आहे तर ती घ्यायची आहे। आणि ह्या 3 वस्तू म्हणजे 1 रुपयाचं नाणं किंवा तुम्ही 2 रुपयाचं घेतलं तरी चालेल, नाणं, त्यानंतर सोने आणि सुपारी एकत्र घेऊन भावाच्या कपाळावरती मध्यभागी टेकवून त्यानंतर त्याच्या उजव्या खांद्याला लावून उजवीकडून डावीकडे फिरवायचे, नंतर ताटाला लावायचे, पुन्हा डावीकडून उजवीकडे आणि पुन्हा उजवीकडून डावीकडे, तर असं 3 वेळेला आपल्याला ओवाळायचं आहे। कारण आपण जेव्हा सोने सुपारी तर हे भावाच्या कपाळावरती मध्यभागी लावतो तेव्हा शिवशंकरांच्या सात्विक लहरी आपल्या भावाला मिळत असतात। यानंतर दिव्याच्या भोवती आपण जे मुटके ठेवलेले आहेत तर ते दोन्ही मुटके जे आहेत तर ते दोन्ही हातामध्ये घेऊन किंवा एका हातामध्ये म्हणजे एक मुटका अगोदर घ्यायचा उजव्या हातामध्ये, त्याने आपल्याला भावाची नजर काढायची, पुन्हा दुसरा घ्यायचा त्याने भावाची नजर काढायची, किंवा तुम्ही दोन्ही मुटके दोन्ही हातात एकाच वेळेला घेऊन जरी भावाची नजर काढली तरी सुद्धा चालेल। आणि हे सर्व करताना इडापिडा टळू दे बळीचे राज्य येऊ दे तर असं म्हणत आपल्याला ही नजर जी आहे तर ती काढायची आहे। आणि यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मुटके त्याच्या जागेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला दिव्याने औक्षण करायचं आहे। हे औक्षण करताना सुद्धा 3 वेळेला करायचं आहे। दिव्याचा प्रकाश भावाच्या चेहऱ्यावरती पडावा अशा पद्धतीने करायचं आहे। औक्षण करताना भावाच्या दीर्घायुष्यासाठी तसेच त्याच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी यावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे। आणि यानंतर आपल्याला भावाला श्रीफळ जे आपण घेतलेलं आहे तर ते द्यायचं आहे। श्रीफळ आपण भावाला देतो म्हणजे काय, तर आपल्या भावाच्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी कायम राहावी आणि संकटे नष्ट व्हावी, तर यासाठी हे श्रीफळ जे आहे तर ते दिले जाते। आणि त्यानंतर भावाला मिठाई जी आहे तर ती खायला द्यायची आहे। आणि यानंतर भावाने बहिणीला भेटवस्तू द्यायची आहे। त्यानंतर दोघांपैकी जी व्यक्ती मोठी आहे तर त्या व्यक्तीच्या पाया पडायचं आहे। म्हणजे जरी बहीण मोठी असेल तरी भावाने बहिणीच्या पाया पडायचं, भाऊ मोठा असेल तर बहिणीने भावाच्या पाया पडायचं आहे। आता भाऊ नसेल तर तुम्ही चंद्राला ओवाळू शकता किंवा गणपती बाप्पांना ओवाळू शकता। आता शुभमुहूर्त काय आहे, तर भाऊबीजेचा जो शुभमुहूर्त आहे तर तो दुपारी 1:23 पासून ते दुपारी 3:40 आहे। या वेळेमध्ये आपल्याला भावाचं औक्षण करायचं आहे। परंतु जर काही कारणाने आपल्याला या वेळेमध्ये औक्षण करणे शक्य झाले नाही तर दिवसभरामध्ये आपण औक्षण करू शकतो। त्या दिवसाचा फक्त राहू काळ असेल, यमगंडम काळ असेल तर तो अशुभ जो काळ आहे तर तेवढा काळ आपल्याला वगळायचा आहे आणि इतर दिवसभरामध्ये औक्षण केले तरी सुद्धा चालेल। आता भेटवस्तू देताना बहिणीच्या आवडीची तुम्ही कोणतीही भेटवस्तू देऊ शकता, साडी देऊ शकता, एखादा दागिना देऊ शकता किंवा एखादी वस्तू देऊ शकता, परंतु चुकूनही चप्पल जी आहे तर ती देऊ नये, काळ्या रंगाचे कपडे देऊ नयेत, रुमाल देऊ नये। त्याचप्रमाणे ज्या धारदार वस्तू आहेत, मिक्सर, ग्राइंडर किंवा चाकूचा सेट, कात्री, सुई, धारदार टोकदार ज्या वस्तू आहेत, चामड्याच्या वस्तू आहेत तर या मात्र चुकूनही भावाने बहिणीला या दिवशी भेट म्हणून देऊ नयेत।